अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। श्रीमन् महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्।
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ छत्रपति शिवाजी महाराज की जय। कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ गजानन महाराज की जय। नमस्कार, मी लक्ष्मीप्रसाद पटवारी। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला अमेरिका कॅलिफोर्निया या ठिकाणी सद्गुरू राजाधिराज समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या मठामध्ये कीर्तन सेवेची संधी मिळाली आणि तिथला मठ, तिथलं वातावरण अत्यंत सुंदर आहे, अत्यंत अप्रतिम आहे। तेव्हा समस्त श्री संत गजानन समिती बाय एरिया कॅलिफोर्निया अमेरिका या सर्व समितीचे मी आभारच नाही त्यांच्या ऋणाईत राहू इच्छितो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला जे साथ करायला आले ते संवादिनीवर मिरगे काका माझेच गुरुवर्य आहेत आणि तबल्यावरती श्री हरीशजी लोंढे हे तबल्यावरती साथ करतात, म्हणजे अगदीच मला सर्व सांभाळून घेत आहेत। आणि माझे सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या चरणांवरती मला आज सेवा अर्पित करण्याचा त्याचप्रमाणे माझे कीर्तनातील गुरु श्री योगेश महाराज साळेगावकर यांच्याही चरणी मी सादर वंदन करतो, गजानन महाराजांना प्रणाम करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो। सद्गुरु सापडे ना सोय, सद्गुरु वाचून सापडे ना सोय, हरावे ते पाय आधी आधी, हरावे ते पाय आधी आधी, हरावे ते पाय आधी आधी, साठी नसाही सद्गुरु महिमा
पाय आधी आधी, बलरामेचे पाय आधी आधी. सद्गुरुनाथ भगवान की जय. सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संतांचे मुकुटमणी असलेले श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा. त्यांचा अधिकार तर सर्वांना ठाऊकच आहे. निळोबाराय एका श्लोकात त्यांचा अधिकार फार सुंदर वर्णन करतात. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका तू कला सस्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला परमहाता. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अशा या दिव्य अधिकाराच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये गुरुभक्ती योग सांगितला. आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या अभंगावरती थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि उत्तर रंगामध्ये त्याच अनुषंगाने एक सुंदर अशी कथा सांगतो. या अभंगामध्ये सद्गुरु भक्ती, संतांची संगतीचं महत्व, संतांची संगती झाल्यानंतर संत कशा प्रकारची कृपा करतात आणि किती अत्युत्कृष्ट कृपेचा वर्षाव आपल्या शिष्यावरती, आपल्या भक्तावरती करतात, याचं उत्तम उदाहरण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचून सापडे ना सोय. सद्गुरु वाचून कुठली सोय सापडत नाही असं ते म्हणतात. तेव्हा प्रश्न पडतो, नेमकं सोय म्हणजे काय? तर सोय म्हणजे समजा आपल्याला एखाद्या गावाला जायचंय, तेव्हा एखाद्या गावाला जायचं असल्यावर आपल्याला तिथे जायचंय, तर मग तिथे जाण्याची व्यवस्था काय, रिझर्वेशन्सचं काय, तिथे राहण्याची व्यवस्था काय, खाण्याची व्यवस्था काय, हे सर्व बघतो की नाही आपण. या सर्व गोष्टींना सोय असं म्हणतात. पण ही वैषयिक सोय झाली, मर्यादित सोय झाली. परंतु आता आपण या ठिकाणी नित्य राहायला आलोय का? नाही आलो. इथून आपल्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यू हो, हा भगवद्गीतेचा नियम आहे. एक ना एक दिवस आपल्याला इथून निघून जायचंय. या मृत्यू लोकात ना आपल्याला एक ना एक दिवस संपायचं. तर मग इथून गेल्यानंतर आपल्या परलोकातली सोय काय? परलोकामध्ये आपली सोय कोण पाहणार आहे? तिथे सुद्धा अगदी ज्याप्रमाणे इथे चांगली सोय, त्याप्रमाणे परलोकात सोय असायला नको का? त्याप्रमाणे परलोकातली जी काही सोय ती लावणं आवश्यक आहे, ती लावतात ते सद्गुरू आहे. तेव्हा प्रश्न पडतो, नेमकं गुरु म्हणजे काय? तर गुरु या शब्दाची अत्यंत सुंदर व्याख्या एका सुभाषितकारांनी सांगितली. ते म्हणतात, पुकार अंधकारस्य रुकारस्तन्निवर्तकः गृणती सिंचती ज्ञान गुरुरित्यभिधीयते. गु या शब्दाचा अर्थ अंधकार असून रु या शब्दाचा अर्थ त्या अंधकाराचा, त्या तमाचा नाश करणं असा होतो. ज्ञानाचे सिंचन करून अज्ञानाचा नाश करतो असा तो गुरु. त्याचप्रमाणे आणखी एक सुंदर व्याख्या आहे, ती म्हणजे गकार सिद्धिदः प्रोक्तो रेफः पापस्य दाहकः उकारो विष्णुरव्यक्तः स्त्रितयात्मा गुरुपरः. अशा प्रकारे गुरु असतात. गुरूंचे अनेक प्रकार आहेत. सद्गुरू आहेत, श्रीगुरू आहेत, जगद्गुरू आहेत, विद्यागुरू आहेत. परंतु यामध्ये सद्गुरूंचा विषय आणि संतांचा विषय आहे. सद्गुरू म्हणजे कोण? सच्चिदानंदम ब्रह्म या उक्तीला जे आपल्याला प्राप्त करून देतात, सर्वत्र ब्रह्मत्वाची प्रचिती आणण्यासाठी आपली सोय लावतात, ते आपले सद्गुरू आहेत. अशा गुरूंची भक्ती करून आपण आपला मार्ग साध्य केला पाहिजे. असा विचार करायला गेलं तर माणसाची धाव ही केवळ एका सुखाकडे असते. पण माणूस जे पिक्चर पाहतो, क्लब मध्ये जातो, इकडे जातो, तिकडे जातो, सुख मिळवण्यासाठी जातो. पण ते क्षणभंगुर सुख आहे, तात्पुरतं सुख आहे, क्षणिक सुख आहे. आपल्याला हवा असतो तो नित्यानंद, आपल्याला हवं असतं ते नित्य सुख. पण ते नित्य सुख आपल्याला तेव्हा लागतं जेव्हा भगवंताची प्राप्ती येते आणि त्याच सुखाच्या शोधात माणूस असतो. त्या भगवंताच्या प्राप्तीच्या सुखामध्ये रममाण होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची भक्ती करायची आहे, सद्गुरूंचे चरण सेवा करायची. पण माणसाचं मन एवढं हावरट असतं ना, गुरुभक्तीत रमतच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या एका कवितेत म्हणतात, हावऱ्या मना ऐकेना मज गुरुभक्ती करू देईना. मन हे ना खूप हावरट आहे, ते गुरुभक्तीत रमत नाही. मग मन कुठे रमतं? तर म्हणाले, ती बगरे मोठी माडी नेसाया झरीची साडी, हातात रुपेरी काठी, नोकर चाकर पाठी, हे जागीच राहिले बघना हावऱ्या मना ऐकेना.
साडीत रमतं, माडीत रमतं, घोडीत रमतं, गाडीत रमतं, पण गुरुभक्तीत काही रमत नाही. गुरुभक्तीचा आश्रय काय त्या मनाला घ्यावं असं वाटत नाही. मग शेवटी दिवस असा येतो, फार भयानक दिवस असतो तो. बांबूची चौकट करूनी, निजविले तयाला वरुनी, बांधिले जभर दोरीनी, का तहा परतने येऊ म्हणून. कसले रे काका नाना, हावऱ्या मना ऐकेना. गुरुभक्तीत रमायला पाहिजे, गुरुभक्तीचा आश्रय घ्यायला पाहिजे, संतांच्या संघाचा आश्रय आपण घेतला पाहिजे. पण गंमत अशी आहे की एक तर मन आधीच गुरुभक्तीत रमत नाही, त्यात सत्संग अत्यंत दुर्लभ सांगितला. कलियुगाचं हेच आहे, ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच दुर्लभ आहे. सत्संग चांगला आहे, दुर्लभ आहे. मनुष्यत्व चांगलं आहे, दुर्लभ आहे. मुमुक्षुत्व चांगलं आहे, दुर्लभ आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या एका सुभाषितामध्ये 3 अशा गोष्टी सांगितल्या, त्या अत्यंत दुर्लभ आहेत, परंतु त्या जर का आपल्याला प्राप्त झाल्या तर त्याचा परिणाम जीवनामध्ये अमोघ अशा प्रकारचा आहे. त्या 3 गोष्टींचा विचार करणं आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. एक मनुष्यत्व आहे, दुसरं म्हणजे मुमुक्षुत्व आहे, आणि तिसरं म्हणजे महापुरुषांचा आश्रय, सत्संगती ज्याला आपण म्हणतो. पहिला मुमुक्षुत्वाचा विचार करत असताना हा जो मनुष्य जन्म आहे ना, तो अत्यंत दुर्लभ आहे, साधं नाहीये. मनुष्य जन्म भेटणं हे काही सहजासहजी भेटत नाही. आपल्याला खूप कठोर परिश्रम करावे लागतात. ते असे की पाप आणि पुण्य हे समान घडले पाहिजे, त्याच्या जन्म नाही. पाप पुण्य समता घडे तरीच हा नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भागवती. पाप पुण्य जेव्हा समान घडतात तेव्हाच हा मनुष्य जन्म मिळतो, अन्यथा मिळत नाही. थोडं जरी पाप जास्त झालं, पुण्य कमी झालं तरी नरकात जायला लागतं. थोडं जरी पुण्य जास्त झालं, पाप कमी झालं, स्वर्गात जायला लागतं. आणि स्वर्ग नरक ह्या ज्या वाटा आहेत ना, त्या भगवंतापासून आपल्याला विमुख ठेवण्यासाठी, त्या उपाधी चिटकून राहतात, त्या उपाधी जुगारून आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं. अहो ज्ञानोबारायचं स्पष्ट सांगतात, हो मज येता पै सुभटा या द्विविधा का अवांटा, स्वर्ग नरक या वाटा चोराचे. स्वर्ग नरकामध्ये अडकून राहिल्यानंतर त्या परब्रह्माची त्या करता येत नाही. मग कधी करायची ऐक्यतेची उपासना, कोणत्या मार्गाने करायची, तर गुरुभक्तीचा आश्रय घ्यायला हवा. त्याच्यासाठी आधी मनुष्य जन्म हवा. मनुष्यत्वाची प्राप्ती आपल्याला पाप पुण्य यांच्या समानतेने घडते. पण मनुष्याला आपल्याला मनुष्यत्व मिळाले याचं गांभीर्य, आपल्या शब्दात सांगायचं झालं तर माणूस सिरियस नाहीये. समर्थ रामदास स्वामी एका श्लोकामध्ये सांगतात, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला सर्व हे व्याप गेला, गेला गेला थोडा व्यर्थ गेला. कबीरजी महाराज तेच आपल्याला मोठ्या कळवळ्याने सांगतायत, हो आता तुम्ही रामाचं स्मरण केव्हा करणार आहे? तो मनुष्य जन्म वाया गेलाय, पण तुम्ही रामाचं स्मरण करा, तुम्ही भगवंताचं चिंतन करा, तुम्ही सद्गुरूंची भक्ती करा. अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. गर्भ बनो हाथ जुड़ा लो, गर्भ बनो हाथ जुड़ा लो, तरुण पनो काम, कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. बालक पढ़ो खेल गवायो, बालक पढ़ो खेल गवायो, तरुण पढ़ो कब स्मरोगे, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब
आणि खरं सांगायचं झालं ना तर भगवत प्राप्तीला कारण म्हणजे नरदेहच आहे. नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी अत्यंत सुलभ. नरतन हे साधन भवसिंधु तरलू ऐसा समय फिर आए न आए हे नाथ अब तो ऐसी दया हो जीवन निरर्थ जाने न पाए. तेव्हा मनुष्यत्व मिळाले. मग मनुष्यत्व मिळाल्यानंतर मग पुढची स्टेप काय, पुढची पायरी काय, तर मुमुक्षुत्व. आता मुमुक्षुत्व म्हणजे काय, तर मी कोण आहे, मी कुठला आहे, मी कुठून आलोय आणि मला कुठे जायचं, कशा आनंदम ब्रह्म या उक्तीला प्राप्त व्हायचे, याच्याशी एकरूप व्हायचे, या सर्वांचा विचार करणे याला मुमुक्षुत्व म्हणतात. मग असं जर का मुमुक्षुत्व आपल्या अंतःकरणामध्ये असलं, आपल्या चित्तामध्ये स्थित असलं, संतांचा आश्रय भेटणं अवघड नाही. पण अशा प्रकारचं मुमुक्षुत्व जर आपल्या अंतःकरणामध्ये नसलं तर संतांचा आश्रय भेटणं कठीण आहे. आचार्य तिसरी दुर्लभ गोष्ट सांगतात ती म्हणजे महापुरुष संश्रय, हा महापुरुषांचा आश्रय. नारद भक्ती सूत्रामध्ये श्रीमंत नारद महर्षींनी 39व्या सूत्रात असं सांगितलंय की महत्संग हा तू दुर्लभ हा अगम्य हा अमोघश्च. म्हणजे महत्संग संतांचा संघ एकतर दुर्लभ आहे, बरं मिळाला तर तो कळत नाही, कळाला तर ओळख नाही, अशी गत आहे. पण एकदा जर का तो आपल्याला मिळाला त्याचा परिणाम आपल्यावर असा होतो की तो अत्यंत अमोघ अशा कृपेच्या वर्षाव आपल्यावर पडतो, अत्यंत अमोघ वर्षाव. माझ्यापुढ्याचं काय झालं, निमिषार्ध सत्संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्षपदे येती तै विश्रांती बापुडी. बरवा वैष्णवांचा संघ येतो समोरा श्रीगंत, बरवा संत समागमू प्रगटला आत्मा. किती प्रमाणे संतांचे अशा प्रकारचं आहे. तर अशा प्रकारे सत्संग हा अत्यंत दुर्लभ आहे. परंतु जर मुमुक्षुत्व आपल्या अंतःकरणामध्ये असलं तर त्यांचा जो काही संघ आहे, संतांचा संघ भेटणं अत्यंत सोपं आहे, अत्यंत सुलभ. आणि जेव्हा आपल्याला तो संत संघ भेटतो तेव्हा त्याचा परिणाम अत्यंत अमोघ असतो. एक दृष्टांत मला या ठिकाणी आठवतो. आइन्स्टाईन नावाचा तत्ववेत्ता होता, खूप मोठा विचारवंत होता. आपले विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून तो जागोजागी व्याख्यान करायचा. आमंत्रण नाही आलं तर स्वतः लावून घ्यायचा. आणि एक दिवस त्याला एका कॉलेजमधलं एका गावातलं आमंत्रण आलं आणि ड्रायव्हर साहेब ते आमंत्रण घेऊन आले. आइन्स्टाईनचा ड्रायव्हर साहेब म्हणाले, आज या ठिकाणी या गावी या कॉलेजमध्ये तुमचं व्याख्यान आहे, त्याच्यामुळे चला. आइन्स्टाईन म्हणाला, आज माझा घसा आणि डोकं खूप दुखतंय, त्यामुळे मला तरी वाटत नाही मी आजचं व्याख्यान करू शकेन, व्याख्यान रद्द केलेलंच बरं राहील. ड्रायव्हर म्हणाला, त्यात काय एवढं, तुमची व्याख्यान ऐकवाय तुम्हाला पाठ झाली, मी करू का. आइन्स्टाईन निश्चित, पण आधी 10-15 मिनिटं मला करून दाखवा. ड्रायव्हर साहेबांनी ठीक म्हटलं आणि अगदी 10-15 मिनिटं कुठेही न अडखळता न चुकता व्याख्यान करून दाखवलं. आइन्स्टाईन म्हणाले, ठीक आहे, आपण ज्या गावात ज्या कॉलेजात जाणार आहोत त्या कॉलेजवाल्यांना माहित नाही आइन्स्टाईन कोण आहे आणि त्याचा ड्रायव्हर कोण आहे, म्हणून तू आइन्स्टाईन बन, मी तुझा ड्रायव्हर. दोघंही आपले पात्र रंगवत योग्य रीतीने आपले पात्र सादर करीत त्या गावात त्या कॉलेजमध्ये गेले. त्या ड्रायव्हर साहेबांनी अत्यंत सुंदर अप्रतिम व्याख्यान केलं. 1.5-2 घंटे कुठेही न अडखळता न चुकता व्याख्यान केलं. जिथे टाळ्या पडाव्या तिथे टाळ्या पडल्या आणि आता व्याख्यान संपलं. म्हणून सर्व विद्यार्थी निघून गेले. तिथे टीचर रूम, स्टाफ रूम मध्ये सर्व प्राध्यापक महोदयांसह ते आपले चहा पाणी घ्यायला बसले. ड्रायव्हर साहेब चहा घेऊ लागले. नुकतंच व्याख्यान झालं होतं आणि चहा घेत असताना अचानक एका प्राध्यापक महोदयांचा प्रश्न आला. ड्रायव्हर साहेब गडबडले, पण बिरबलासाठी चतुर होते बरं का. ते म्हणाले, प्राध्यापक महोदय, आपण विचारलेला प्रश्न एवढा सोपा आहे, एवढा सोपा आहे, एवढा सोपा आहे की त्याचं उत्तर माझा ड्रायव्हर सुद्धा देऊ शकेल.
तर ड्रायव्हर साहेब तर प्रत्यक्ष आईन्स्टाईनच होते. त्यांनी खडखड 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 उत्तर द्यायला सुरुवात केली. प्राध्यापक महोदयांनी ड्रायव्हरचे पायच धरले. म्हणाले, तुम्ही तुमचा ड्रायव्हर इतका विद्वान तर तुम्ही किती विद्वान असाल? मग मला सांगा, एका तत्ववेत्याच्या सहवासाने माणूस एवढा विद्वान होऊ शकतो, एखाद्या ड्रायव्हर मध्ये एवढा तत्ववेत्याच्या सहवासाने एवढा अमोघ परिणाम घडू शकतो, तर संतांच्या संगतीने किती दिव्य फलित त्या मनुष्य जीवात्म्याला लाभेल, किती अमोघ अशी कृपा संतांची आपल्यावर होईल. फक्त सत्संग हवा. आणि तो सत्संग केव्हा भेटतो? जेव्हा मुमुक्षुत्व, पण मुमुक्षुत्वासाठी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये सत्कर्माची इच्छा हवी आहे. कारण जसजसे सत्कर्म होत जातील, जसजसे सत्कर्म आपल्याकडनं केल्या जातील, तसतसे त्या सत्कर्मांचा परिपाक होऊन आपल्याला सद्गुरूंचं दर्शन होईल. सत्कर्म परिपाकांते भवेत् सद्गुरु दर्शनम. सत्कर्माचा परिपाक केल्यानंतर सद्गुरूंचं दर्शन होत असतं. त्या सद्गुरूंचं दर्शन अत्यंत आवश्यक. आपले सर्वांचे आराध्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक समर्थ सद्गुरू श्री योगी गजानन महाराज यांचं चरित्र आपणा सर्वांना ठाऊक आहे. यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या लीला ही आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. या सर्व संतांची चरित्र पुन्हा पुन्हा का वाचायची? संतांच्या चरित्राचा एक फायदा आहे, आपण ते पुन्हा 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 वाचले ना, त्या पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी त्याच्यातनं वेगवेगळी काहीतरी दिशा मिळते. कशा प्रकारे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज आपल्या शिष्यांचा, आपल्या भक्तांचा सत्कर्माचा परिपाक झाल्यानंतर आपल्याला दर्शन देतात, त्या भक्तांना दर्शन देतात, त्या भक्तांना ते पावतात. अनेक लीला आहेत गजानन महाराजांच्या, अनेक उदाहरण. त्यामध्ये एक मुंडगावच्या पुंडलिकाचं उदाहरण सांगितलं जातं. त्या मुंडगावच्या पुंडलिक, त्याच्या गावात एक ठाकरीणबाई राहत होती. ती ठाकरीण संशय वृत्तीची होती. आधीच काहीतरी कर्म करायचे आणि पुन्हा पश्चाताप करत बसायचा. ही ठाकरीण त्या पुंडलिकाजवळ आली. पुंडलिका, काय रे, तुला गुरुमंत्र आहे का? पुंडलिक म्हणाला, हो. कारण त्या पुंडलिकाची समर्थ सद्गुरू गजानन महाराजांवरती दिव्य श्रद्धा होती, विलक्षण निष्ठा होती, भक्ती होती. पण काही काही भरवायला सुरुवात केली त्या ठाकरेंपैकी पुंडलिकाच्या कानामध्ये. अरे मला सांग, सद्गुरू म्हणजे काहीतरी तत्वज्ञान आलं, काहीतरी चिंतन आलं, व्याख्यान आले, प्रवचन आले, कीर्तन आले, आणि मुख्य म्हणजे विधिवत तुझा कानमंत्र झालाय का? तुझा कानमंत्र झालाय का? आता पुंडलिकाच्या मनाची संकल्पाची बाजू तर दृढ होतीच, पण विकल्प कुठेतरी मध्ये येतच असतो. पुंडलिकाला ते कुठेतरी खरं वाटू लागलं. पुंडलिक म्हणाला, हो, नाही झाला माझा कानमंत्र. मग जाऊ दे, तू एक काम कर, मी उद्या एका गुरूंकडे जाणार आहे, ते फार विद्वान आहेत, उच्चतम आहेत, त्यांच्याकडे आपण दोघांनीही गुरुमंत्र घेऊ, उद्या जाऊ आपण. पण आता याची तर गजानन महाराजांवरती श्रद्धा. ती ठाकरेंबाई म्हणते, दुसऱ्याचाच गुरुमंत्र घे. उद्विग्न चित्त. आणि त्याच उद्विग्नतेमध्ये, परंतु गजानन महाराजांप्रतीच्या भावपूर्ण अंतःकरणाने त्याला रात्री झोप लागली आणि त्याचा भावाच्या पुण्याचं फळीत प्रत्यक्ष समर्थ सद्गुरू गजानन महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले. समर्थ सद्गुरू गजानन महाराज आणि विधिवत कानमंत्र दिला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, अशा प्रकारचा कानमंत्र त्यांनी दिला. आणि गजानन महाराज म्हणले, बोल, तुला आणखी काय हवंय? तेव्हा पुंडलिकाने याचना केली की मला माझ्या पूजेसाठी तुमच्या पादुकांची पूजा करायची, तुमच्या पादुका मला हव्या, मला तुमच्या पादुकांची पूजा करावीशी वाटते, तुमच्या पादुका द्या. गजानन महाराज म्हणले, हो, काही हरकत नाही, दुपारपर्यंत तुला पादुका येतील. पुंडलिक सकाळी उठला, ती ठाकरीणबाई आली, पण पुंडलिक आता गजानन महाराजांवरती पूर्ण एकनिष्ठ होता. ठाकरेंबाईंना सांगितलं, मी येणार नाही, माझे सद्गुरू गजानन महाराजच आहेत. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी गजानन महाराजांनी त्याच्या अंतःकरणातला भाव ओळखला आणि त्यांच्या एका भक्ताच्या हाताने शेगाववरून मुंडगाववरती बरोबर त्यांच्या पादुका पाठवल्या. ह्याला म्हणतात भावाचे फलित, ह्याला म्हणतात सद्गुरूंचं दर्शन. सत्कर्म परिपाकांते भवेत् सद्गुरु दर्शनम. अशा प्रकारचे जर सद्गुरू आणि शिष्य असेल तर त्यांना लोह आणि परिसाची सुद्धा उपमा देता येत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज पुढच्या चरणात सांगतात, लोह परिसाची नसा हे उपमा,
सद्गुरु महिमा अगाधची. आता या चरणावरती विचार करताना एवढा सुंदर दृष्टांत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या चरणामध्ये दिलाय ना. परीस असा एक दगड असतो, ज्याच्या संपर्कात लोखंड आलं की त्या लोखंडाचं ती सोनं करतो असं म्हणे बरं का, मला माहिती असो, पण त्याचं ती सोनं करतो. पण या सद्गुरूंना परिसाची सुद्धा उपमा देता येते, कारण आपल्या संपर्कात येणाऱ्या शिष्याला ते केवळ सुवर्ण करत नाही तर आपलं परिसत्वच देऊन टाकतात. परीस लोखंडाला सोनं करतो, पण आपलं परिसत्व देऊन टाकतो का? समोरचं लोखंड परीस होतो का? नाही. पण संतांचं असं आहे, संत परीस असती परी परिसत्वची देती सच्शिष्यासी, संत दाविती मार्ग तयांसम योग्य योगी करी भक्तासी, असं वर्णन आहे. आपल्यातलं परिसत्व त्यांना देऊन टाकायचं. संतांचं हेच वैशिष्ट्य आहे. केवळ निव्वळ पोखळ उथळ अशा शब्दांद्वारे समाज प्रबोधन न करता संत हे चारित्र्य संपन्न लोकच निर्माण करतात, आपली कॉपी पेस्ट निर्माण करतात. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. असं हे संतांचं जीवन, असं हे सद्गुरूंचं जीवन. म्हणून त्यांना परिसाची उपमा देता येत नाही, कारण ते परिसत्वच देत आहे. मला पुनश्च एकदा गजानन माऊलींच्या चरित्रातली एक सुंदर कथा आठवते. आपणा सर्वांना ज्ञात आहे की समर्थ सद्गुरू गजानन माऊली यांनी कशा प्रकारे गोविंदपंत टाकळीकर यांच्या घोड्याला आपल्या अंतःकरणातलं शांततेचं परिसत्व दिलं होतं. गोविंदपंत टाकळीकर एक कीर्तनकार होते आणि ते त्यांच्याजवळ एक घोडा होता. कीर्तनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी जाणं व्हायचं आणि एक दिवस कीर्तनाच्या निमित्ताने ते शेगावला गेले होते. पण त्यांचा जो घोडा होता तो अत्यंत अवखळ होता. लोक घाबरायचे जवळून जायला. कोणी जवळून जात असलं की त्याला लाथ मारायचा, काही ना काहीतरी करायचा, काही ना काहीतरी जखमी करायचा, ठेच पोहोचवायचा. म्हणून गोविंद पंतांकडे त्या घोड्याला बांधण्याची एक साखळी होती आणि ज्या दिवशी ते शेगावला गेले त्या दिवशी नेमकी त्यांची ती साखळी घरी विसरली. त्याच्यामुळे एका पक्क्या दोऱ्याने त्या दिवशी कीर्तनापुरतं त्यांनी घोड्याला बांधलं. रात्र झाली होती, विश्राम घेतला. पण दुसऱ्या प्रहरी अचानक त्यांना जाग आली, आपला घोडा कुठे गेला तर नाही ह्या विचाराने ते उद्विग्न झाले आणि ताटकन उठून बघितलं आपल्या घोड्याचं. आणि बाहेर जाऊन बघतात तर काय, घोडा शांत उभा आहे. त्या घोड्याच्या खाली बघताय तर प्रत्यक्ष गजानन माऊली त्या ठिकाणी उपस्थित होते. काय गजानन महाराजांची कृपा आहे. त्या गजानन महाराजांनी शांततेचं परिसत्व त्या घोड्याला प्रदान केलं. असे जर संत असले तर ते आपल्या शिष्यावरती कृपा करायला, तात्काळ कृपा करायला, सत्वरतेने कृपा करायला काही कमी करत नाही. आणि संतांच्या पदरी भेद सुद्धा नसतो. बघा ना, त्या घोड्यावर कृपा केली. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यावर कृपा केली होती. द्विपाद प्राणी एका चतुष्पाद प्राणी याचा सुद्धा संत विचार करत नाही. संत सर्वांवरती कृपा करतात, सर्वांवरती ते कृपेचा वर्षाव करतात. पण सद्गुरूंच्या प्रती शिष्याच्या मनामध्ये असला, निष्काम भक्तीचा भाव असला तर सद्गुरू तात्काळ कृपा करायला कमी करत नाही. हेच सांगताना महाराज पुढच्या चरणात सांगतात, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. अर्जंट काम असतं जिथल्या तिथे. श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील एक फार सुंदर कथा आहे. कशा प्रकारे सद्गुरू आपल्या शिष्यावरती कृपा करतात. आद्य शंकराचार्य पाठ घ्यायचे आणि दररोज पाठ करत असताना विद्यार्थी असे समोर बसायचे. पण प्रत्येक विद्यार्थ्यांकडे काही ना काहीतरी सेवा वाटून दिलेली असायची. त्यामध्ये तोटक नावाचा एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्याकडे, त्या शिष्याकडे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्या छाट्या धुण्याची जी काही सेवा आहे ती दिली होती आणि अत्यंत निष्ठेने तो ती सेवा पार पाडत होता, अत्यंत निष्ठेने. पण एक गोष्ट अशी होती की तो तोटक अभ्यासात काही हुशार नव्हता, ढ होता. काही समजत नव्हतं. काल घेतलेला पाठ आज लक्षात येते की नाही हे सांगता येत नव्हतं. असं आहे. आणि एक दिवस आपले नियमाप्रमाणे श्रीमद आद्य शंकराचार्य पाठ घेण्यासाठी बसले. पाठ घेऊ लागले
आणि पाठ घेत असताना तोटक उपस्थित नव्हता. त्यांनी विचारलं तोटक कुठे गेला? सर्व विद्यार्थ्यांनी म्हटलं नाही, तुमची सेवा करायला गेला तिकडे, येईपर्यंत आपण थांबूया. काय गुरुजी, एरवी जरी तो आला तर समजतं नाही समजतं का आपल्याला माहिती आहे ना. त्याला काल घेतलेला पाठ आज लक्षात नसेल, कुठे त्याच्यासाठी थांबताय? घेऊन टाका पाठ. नाही तो आलाच पाहिजे. अहो गुरुजी, तो आला काय नाही आला काय सारखंच आहे. हा, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा इतरांचा द्वेष करण्याची भावना वाढली होती. ती आचार्यांना कमी करायचीच होती. ते म्हणाले नाही, आता तोटक आलाच पाहिजे, ते आल्याशिवाय पाठ होणारच नाही, तो आल्याशिवाय पाठ होणारच नाही. झालं. आणि बऱ्याच वेळानंतर तोटक ती सद्गुरूंची सेवा पूर्ण करून त्या ठिकाणी आला. सद्गुरूंना नमस्कार विचारलं, कुठे होता? गंगा तटावर आपल्या छाट्या धुण्याकरिता गेलो होतो. एवढा वेळ कस काय लागला? पाठाची वेळ झाली. इथे आचार्य जे तोटकाचार्यांनी उत्तर दिलंय ना, आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंप्रतीची निष्ठा कशी असावी, त्यांची सेवा परिपूर्ण रीतीने पार कशी करावी, ह्या तोटकांच्या त्या उत्तरातून आपल्याला समजतं. वा, काय उत्तर दिलं तोटकांनी. आचार्य, आपल्या नदीला पूर आलाय आणि त्या पुरामुळे गढूळ पाणी सगळं वरी येतं. तुमच्यासारख्या अत्यंत शुद्ध अशा छाट्या त्या गढूळ पाण्यात कशा बुडवाव्या असं मला वाटलं. म्हणून बाजूला ज्या स्त्रिया धुणं धुवायला आल्या होत्या त्यांची टोपली घेतली आणि वरून वरून स्वच्छ पाणी त्या टोपलीमध्ये काढून घेतलं आणि त्या टोपलीमध्ये तुमच्या छाट्या घेतल्या. त्याच्यामुळे मला भेटलं. हे शब्द ऐकले मात्र सर्वांच्या अंगावर काटा उफाटला. आचार्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. वा, काय निष्ठा. आचार्य म्हणाले, तोटका, आज पाठ तू घे. तोटक म्हणाला, काय हो गुरुजी, काल काय शिकवलं हे माझ्या आज लक्षात नाही आणि तुम्ही आज मला पाठ घ्यायला सांगताय. मी अज्ञ आहे, आपण माझ्यावर कृपा करा. तेव्हा आद्य शंकराचार्यांनी तोटकाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि काय दिव्य प्रचिती प्रत्यक्ष तोटकाचार्यांनी जगद्गुरु शंकराचार्यांच्या आसनावरती बसून त्या दिवशीचा पाठ घेतला. तिथून पुढे तो पाठ घेत राहिला. त्याला म्हणतात आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागली. काळ वेळाची काही गरज नाही त्याला. आद्य शंकराचार्य अगदी सहज म्हणले होते हो, पाठ घेऊन टाक. पण त्यांचे सहजोद्गार सुद्धा त्या तोटकाचार्यांकरिता किती महत्वाचे ठरले. ते तोटकाचार्य म्हणून ओळखले जाऊ लागले. एवढी अगाध कृपा आद्य शंकराचार्यांनी तोटकाचार्यांवरती केली. सहज बोलणे हितोपदेश असा एक आशय यातनं निघतो. संत सहज बोलतात, अगदी सहजोद्गार त्यांच्या मुखातनं निघतात, पण ते सहजोद्गार सुद्धा आपल्या समस्त जीवनाचं कल्याण करणारे असतात. ते आपल्या जीवनामध्ये कल्याणकारकच असतात. ते सुखद असतात, हितद असतात. एक दृष्टांत मला या ठिकाणी आठवतो. तो म्हणजे एक राजा होता. त्यांनी असंच सद्गुरूंचं महात्म्य ऐकलं आणि सद्गुरू प्राप्तीची ओढ त्याच्या मनाला निर्माण झाली आणि म्हणून तो गुरूंच्या शोधात इकडे तिकडे रानावनात भटकू लागला. आणि रानात भटकत असताना त्याला एके ठिकाणी एक साधू बाबा महाराज दिसले. त्या महाराजांना त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाला, महाराज, मी गुरूंचं महात्म्य ऐकलं आणि माझ्या अंतःकरणामध्ये गुरूंच्या प्राप्तीची तीव्र ओढ आहे. मला कृपा करून गुरुमंत्र द्या. मी तुमच्या चरणांचा आश्रय आहे. ते महाराज काहीच बोलले नाही, शांत होते, मौन होते. राजांनी विचार केला, बहुतेक हे बाबा मौनी बाबा असेल, पण सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नसतो, सेवा केलीच पाहिजे. म्हणून त्या दिवशीपासून राजाने त्या सद्गुरूंची, त्या महाराजांची सेवा करायला सुरुवात केली. मग ते सद्गुरू सकाळी उठले, स्नान झालं की छाट्या धुवून टाकायच्या. संध्यावंदनासाठी त्यांचं सर्वांची तयारी करून ठेवायची. संध्यावंदनासाठी त्यानंतर भूक लागल्यानंतर कंदमुळे फळे आणून द्यायचे. रात्री झोपायला अगदी मऊ मऊ गवतांचा गादी तयार करायची. रात्रभर महाराजांचे पाय दाबत बसायचे. आणि असं करत करत 2 नाही, 3 नाही, 5 नाही, 8-10 महिने गेले. राजाची सद्गुरू सेवा चालूच होती.
आणि त्या सेवेचं फलित असं, एक दिवस महाराज स्नान करून एका नदीच्या तीरावरती वृक्षाच्या खाली बसले होते आणि राजा इकडे त्यांच्या छाट्या धुवू लागला. त्या महाराजांची सहज त्या नदीमध्ये एका खडकावर दृष्टी पडली आणि त्या खडकावरती एक बगळा होता. तो बगळा काय करू लागला, पाण्यामध्ये आपली चोच बुडू लागला आणि दगडावर घासू लागला, पाण्यामध्ये चोच बुडू लागला आणि दगडावर घासू लागला. असं त्याचं चालू होतं. त्याच्याकडे त्या महाराजांनी सहज बघितलं आणि त्यांच्या मुखातनं सहजोद्गार निघाले. त्या बगड्याला उद्देशून ते म्हणाले, घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. बऱ्याच दिवसांनी महाराज काहीतरी शब्द बोलले होते. महाराज काहीतरी पुटतायत म्हणून राजा तिकडून आला. महाराजांचे ते शब्द ऐकू लागला. त्यांचं आपलं तेच चालू, त्या बगड्याला उद्देशून घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. राजांना वाटलं झालं, आपला गुरुमंत्र झाला, आजपासून हाच आपला गुरु. त्यांनी महाराजांना नमस्कार केला, यथावत स्पष्टीकरण दिलं. तिकडे माझे पुत्रवत राज्य, मी एवढे दिवस सेवा केली, काही त्रुटी प्रमाद काही चूक घडली असेल तर उदार अंतःकरणाने तुम्हाला क्षमा करा. आता आज्ञा द्या, मी माझं पुत्रवत राज्य सांभाळण्याकरिता जातो. तुमच्या चरणांवरती माझी पूर्ण निष्ठा. महाराजांनी असा आशीर्वाद दिला आणि राजे आपले निघाले. आता एवढी महिने त्या जंगलामध्ये राहिले होते. अंगावरचं जंगल हे तसंच वाढलं. राजे राज्यामध्ये गेले, इतकी महिने झाले प्रधानजी सर्व राज्य सांभाळू लागले आणि त्यांच्या मनामध्ये राज्याची सर्व लालूच निर्माण झाली. राजे आले की त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. अरे 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 अरे, राजे आले मग आपल्या मानाचं काय, सन्मानाचं काय, आपल्या अधिकाराचं काय, आपली लोक आज्ञा पाळतात मग आपला अवमान होईल त्याचं काय, हे सर्व विचारक्षेत्र त्या प्रधानजींच्या मनामध्ये, त्यांच्या मस्तकामध्ये सुरू झालं. आता काय करावं, आता काय करावं. पण राजांच्या अंगावरती वाढलेलं ते सगळं जंगल पाहिलं आणि प्रधानजींनी विचार केला, आपले राजे दाढी कटिंग नक्की करतात. आता बरेच दिवस झाले होते, राजे परत आले नव्हते. प्रधानजींनी राजनाव्याला बोलून घेतलं आणि राजनाव्याला तुमच्या शब्दात सांगायचं झालं रिश्वत. राजनाव्याला त्यांनी बोलले, ते म्हणू लागले, हे बघ तुला पैसे पाहिजेत का. आता राजनावी पैशाला कोण नाही म्हणते, हो म्हणाला पैसे पाहिजेत म्हणा. तुला मोठं पद पाहिजे का, हो काही हरकत नाही, मिळालं तर खूप चांगलं आहे. माझं एक काम कर. राजे भरपूर दिवसांनी आले, उद्या ते तुला नक्की दाढी करायला बोलवणार. दाढी करत असताना त्यांचा गळा कापून टाक. आता ह्याला सुद्धा पैशाची लालूच लागली होती. म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी राजाची दाढी करायला राजनावी आला. ते राजाचा थाट वेगळाच असतो, सोन्याची वाटी, ते सोन्याचा वस्तारा वगैरे. बरेच दिवस झाले त्या सोन्याच्या वस्त्राला धार नव्हती, म्हणून त्याने काय केलं, त्या वाटीत आपला वस्त्रा बुडवावा आणि त्या दगडावर घासावा. धार येण्यासाठी वाटीत वस्त्रा बुडवावा, दगडावरती घासावा. राजाला अचानक आपल्या गुरुमंत्राची आठवण झाली. घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. हे शब्द ऐकले मात्र लट 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 ते नाभी कापू लागला. कवाच त्याच्या हातातनं वस्त्रा पडला आणि क्षमा मागितली. राजे राजे, माझ्या मनात तसलं काय बी नाही, माझ्या मनात सगळं प्रधानजींनी भरून दिलं. राजांनी बरोबर घेतलं. काय म्हटले तुला प्रधानजी, काय म्हटले. त्याने सगळं ते महाभारत म्हणतीचं म्हटलं. प्रधानजींचा काय प्लॅन होता, काय सगळं सांगितलं. त्या प्रधानजींना पुढे काय शिक्षा व्हायची असेल ती झाली. पण विचार करा ना, ते साधू किती सहज बोलले होते, घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. पण ते वचन आज राजांच्या आयुष्य वाचवण्यासाठी किती उपयोगी पडले, हे संतांचं वचनच आहे. बरं, ही झाली एक कथा. पण आपले जे गजानन बाबा आहेत ना, आपले जे समर्थ सद्गुरू गजानन माऊली आहेत ना, त्यांच्या मुखातनं जे गणगण गणात बोते नावाचा दिव्य उच्चार, दिव्य मंत्रोच्चार निघालाय, तो सुद्धा उच्चारायला, तो आचरण करायला आणि तो सतत जपायला अत्यंत साधा आहे. आणि आणखी एक सांगतो, आपण जेव्हा जेव्हा भजनाला बसू, जेव्हा जेव्हा आपण भगवंताच्या भक्तीला, गुरूंच्या भक्तीला म्हणून बसू, त्या मंत्राचा, आपल्या आराध्य संतांचा, आपल्या आराध्य देवाचा तर विचार करायचाच, त्यांची भक्ती तर करायचीच, त्यांचा मंत्र तर जपायचाच, पण सोबत त्यांचं सुद्धा आवाहन करायचं, त्यांना सुद्धा आपल्या भजनात बोलवायचं, त्यांना सुद्धा नतमस्तक व्हायचं, थोडंसं भजन घेऊ
आणि पुढच्या चरणाकडे वळू. आपण आपल्या भजनामध्ये प्रत्यक्ष गजानन महाराजांचा आवाहन करूया, गजानन महाराजांची प्रार्थना करूया. शेगावी बसती तुझी वाट, शेगावी बसती, शेगावी बसती तुझी वाट, शेगावी बसती. तरी पावसी आठवतो जो, तरी पावसी, तरी पावसी आठवतो जो, जो येथे त्याला गजानन गावे भजनाला, गजानन गावे भजनाला. सत्वरतेने आपल्या त्या शिष्यावरती कृपा करतात. अशाच प्रकारे आपण गजानन महाराजांवरती तसेच आपले आराध्य सद्गुरू संत यांच्या चरणांवरती विश्वास ठेवला पाहिजे. परंतु लोक इतके आंधळे झालेत ना, लोकांना कळत नाही कुणावरती विश्वास ठेवावा कुणावरती नाही. उलट संत एवढ्या शुद्ध अंतःकरणाचे असतात, पण संतांमध्येच भेद चालू आहे. सध्या हे संत तसे, हे संत असे, हे संत त्या संप्रदायाचे, ते संत ह्या संप्रदाय. काय गरज आहे अशा प्रकारचं करण्याची? अहो, आपलं एखादं आराध्य असलं तरी पण आपण दुसऱ्यांचा द्वेष करता कामा नये. दुसऱ्यांना उगीच आपल्या शब्दधारेवरती टांगता कामा नये. पापसिंचन आपल्या अंतःकरणामध्ये होतं, जास्त काही नाही. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्याही जीवन कथेमध्ये, जीवन चरित्रामध्ये अनेक असे उदाहरण आहे की ज्यांनी आपल्या भक्तांकरिता त्यांच्या इष्ट संतांच्या रूपात जाऊन त्यांना दर्शन दिले. एक बाळकृष्ण बुवा म्हणून होते, बाळापूरचे निवासी रामदासी होते. त्यांची पत्नी पुतळाबाई
आणि उभयता दरवर्षी सज्जनगडची वारी करायची, समर्थ रामदास स्वामींची वारी करायची. आणि वारी करत असताना अत्यंत शुद्ध भावाने बाळकृष्ण बुवांच्या हातात चिपळ्या, पुतळाबाईंच्या हातात टाळ, झांज आणि रामाचं भजन करत 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 ती वारी करायचे. भिक्षा मागून रामदासी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे जांब ते सज्जनगड अशा प्रकारची त्यांची वारी असायची. अनेक वर्ष वारी केली आणि पाहता पाहता 1 वर्ष वारीला आता 60 वर्ष पूर्ण झाली. दासनवमीच्या ते उत्सवाची ती वारी, एकादशीचा उपवास करायचा, द्वादशीला पारणं फिटलं की पुढच्या आपल्या गावाला यायचं. पण आता यावेळी बाळकृष्ण बुवा फार उद्विग्न अंतःकरणात होते, फार उद्विग्न अवस्थेत होते. कारण पुढच्या वर्षी आपल्याला वारी घडेल नाही घडेल, वय झालंय, शरीर थकलंय, जर्जर झालं. पण काय करा, त्यांच्या मनामध्ये समर्थांप्रतीचा भाव त्यांच्या कामाला आला. त्या दिवशी त्यांना कशी झोप लागली. पण प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी त्यांच्या स्वप्नामध्ये आले. अरे का उद्विग्न होतोस, वारीला येता येणार नाहीये म्हणून मुळीच उद्विग्न होऊ नकोस. तू तुझ्या घरी पुढच्या वर्षीपासून उत्सव चालू कर, दासनवमीला स्वतः मी येऊन तुला दर्शन देईन. बाळकृष्ण बुवांना आनंदच झाला. पुढच्या वर्षी त्यांनी त्यांच्या घरी उत्सव चालू केला. सकाळी काकडा आरती, गावभोजन, ग्रामभोजन, विप्रभोजन, हरिकीर्तन अशा प्रकारचा तो नित्यक्रमाचा उत्सव. आणि दासनवमीला मोठा थाट असायचा, मोठ्या प्रमाणात सर्व उपासना व्हायची. आणि दासनवमीचा दिवस आला. बाळकृष्ण बुवांना मोठी उत्सुकता होती. समर्थांनी मला आश्वासन वचन दिलं होतं, मी तुला दासनवमीला येऊन दर्शन देणार आहे. आज समर्थ येणार, समर्थ येणार. मोठ्या उत्सुकतेत, मोठ्या आतुरतेत होते. आणि बरोबर त्या दिवशी सर्व उत्सव चालू असताना अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, बली लागता दिव्य होऊन गेली. अशा प्रकारच्या श्लोकाचा जयघोष करीत जय जय रघुवीर समर्थ अशा प्रकारच्या मंत्राचा उच्चार करीत प्रत्यक्ष एक महापुरुष संत त्या ठिकाणी आले. बाळकृष्ण बुवांना वाटलं समर्थ आले, समर्थ आले, लगबगीने निघाले. तितक्यात सर्व गावकरी जमले. अरे गजानन महाराज आले, गजानन महाराज आले, गजानन महाराज. जसे गजानन महाराज त्यांच्या घरात आले तसे वरी बघतायत तर समर्थ रामदास स्वामी नीट निरखून बघतायत तर गजानन महाराज. अरे काय मिळे, कोण आहे ते नेमके, गजानन महाराज की समर्थ रामदास स्वामी? बघितलं, गजानन महाराजांनी सुद्धा समर्थ रामदास स्वामींच्या रूपात बाळकृष्ण बुवांना दृष्टांत दिला, दर्शन दिलं. भाव पक्का पाहिजे. पण हे आपले बुचकळ्यात पडले, हे गजानन महाराज की समर्थ रामदास स्वामी? तितक्यात बाळकृष्ण बुवांना दृष्टांत झाला. समर्थ रामदास स्वामी यांनी त्या दृष्टांतामध्ये बाळकृष्ण बुवांना सांगितलं, अरे गजानन रूपात मीच आहे, दुसरा कोणी नाही. आज शेगाव मध्ये गजानन रूपात मीच वास्तव्य करतो. गजानन आणि समर्थ यांच्यामध्ये भेद नाही. ह्याला म्हणतात निष्ठा. इतर संतांची भक्ती करा, स्वतःच्या आराध्याची भक्ती करा, कोणाचा द्वेष करू नका. कारण जितका द्वेष तितकी पापवृत्ती अधिक वाढते. आणि संत ते आपल्याला त्या दृष्टीने दर्शन देतात, त्या दृष्टीने ते आपल्यावर कृपा करतात. सद्गुरू सुद्धा आपल्यावर कृपा करतात. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये भाव असायला. अहो संत तर एवढ्या मोठ्या मनाचे असतात, लोकांनी छळ जरी केला तरी निष्कारण का होईना ते लोकांवरती कृपा करतात. गजानन महाराजांना काही माणसांनी ऊस खायचा का म्हणून असं सांगितलं होतं. पण ऊस जर खायचा असेल तर आधी आमच्या ऊसाचे दंडे खावे लागतील. जर तुमच्या पाठीवर ओळ उमटले नाही तरच आम्ही तुम्हाला योगीश्वर समजू आणि तरच ऊस तुम्हाला देऊ. आणि असं म्हणून साप 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 गजानन महाराजांवरती ऊसाचे घाव. परंतु खूप वेळ झाला गजानन महाराजांच्या पाठीवरती ऊसाचे ओळ उमटलेच नाही. आश्चर्यचकित झाले. पण आता त्यांना वाटलं योगीश्वर आहेत, हे एवढे बलवान आहेत, आता आपल्याला ते शिक्षा तर द्यायची नाही. कारण गजानन महाराजांना आपण एवढं मारलं, मग आता त्या बदल्यात ते आपल्याला शिक्षा तर द्यायचे नाहीत. अहो पण गजानन महाराज शांतीचे सागर, करुणेचा सिंधू. गजानन महाराजांनी स्वतःच्या हातांनी तो ऊस पिळला आणि त्यांना प्रसाद म्हणून दिला. प्रत्यक्ष ज्ञानामृतच प्राशन करणे ही संतांची वृत्ती आहे. म्हणून संतांच्या चरित्रापेक्षा देवाच्या चरित्रापेक्षा संतांचं चरित्र श्रेष्ठ आहे. कारण ते दुष्टांना मारत नाही. सुष्टांना तर भगवत भक्तीत पुढे नेतातच, पण दुष्टांना मारण्याच्या भानगडीत न पडता दुष्टांचं दुष्टत्व काढून त्यांना भगवत भक्तीला लावतात.
ज्ञानेश्वर माऊलींना नाही का किती प्रचंड त्रास दिला होता लोकांनी, तरी पण त्यांच्या पसायदानात कुठेही त्या लोकांवरती टीका नाहीये. उलट त्याच लोकांच्या अभिष्टासाठी, अभ्युदयासाठी, आत्यंतिक कल्याणासाठी माऊलींनी मागितलंय. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. असं आहे. म्हणून संत हे दुष्टांचंच दुष्टत्व काढतात आणि त्यांना सुष्ट मार्गाला, चांगल्या मार्गाला लावतात. ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. म्हणून आपण विना द्वेष करता सद्गुरूंच्या चरणांची, संतांच्या चरणांची उपासना केली पाहिजे. आपल्याकरिता भगवत प्राप्तीचा मार्ग अधिक सुलभ होईल, अधिक मोकळा होईल. हेच सांगताना जगद्गुरु तुकाराम महाराज पूर्व रंगाच्या पद्यात सांगतात. सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय नारदी कीर्तन परंपरेप्रमाणे आपण मध्यंतरामध्ये एक छोटंसं भजन घेऊया आणि उत्तर रंगाकडे बोलूया. दत्तराज महाराज जय जय गुरुराज महाराज, दत्तराज महाराज जय जय गुरुराज महाराज, दत्तराज महाराज जय जय गुरुराज महाराज, दत्तराज महाराज जय जय गुरुराज महाराज,
उत्तर रंगामध्ये एक छोटंसं आख्यान सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा समाजामध्ये भक्तीची ज्ञान परंपरा लयाला जाऊ लागते, भक्तीमधील ज्ञानाचं तेज नाहीसं होतं, जेव्हा जेव्हा समाजामध्ये भक्तीत मूर्खपणा शिरतो, तेव्हा तेव्हा अत्यंत दिव्य असे महापुरुष अवतार घेतात. या भूतलावरती ज्ञाननिष्ठ अशी भक्तीची परंपरा लोकांना घालून देतात आणि त्या दृष्टीने ते लोकांमध्ये भगवत भक्तीचा प्रचार करतात. त्याच उच्च कोटीतील एक कुटुंब ते म्हणजे महाराष्ट्रामधील मराठवाडा भागातील पैठण या गावचे भानुदासांचे कुटुंब. या भानुदासांच्या वंशामध्ये पुढे चालून एक दिव्य महापुरुषांचा जन्म झाला. भानुदास हे खूप मोठे भगवत भक्त होते. भगवत भक्ती ते नित्य करायचे, पण त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती. काय प्रामाणिक इच्छा होती? भगवंताची भक्ती करून भगवंताजवळ जाणारे खूप झाले, पण भगवंताची भक्ती करून भगवंताला जवळ बोलवणारा भक्त विरळाच असतो. तसा भक्त माझ्या कुटुंबामध्ये व्हायला पाहिजे. आणि नियमाप्रमाणे जी एक इच्छा असते ती आपल्या जीवनामध्ये दोनदा घडते, एक अंतर्मनामध्ये आणि एक कृतीतून. अंतर्मनामध्ये त्या इच्छेचा वर्षाव भानुदास सतत करतच राहत होते, सोबत भक्ती सुद्धा चालू होती. त्याच भक्तीची परंपरा पुढे चालवीत भानुदासांच्या पोटी चक्रपाणी यांचा जन्म झाला. चक्रपाणी यांनी ही खूप भगवत भक्ती केली आणि चक्रपाणी यांच्या पोटी सूर्यपाणी यांचा जन्म झाला. आपल्या आजोबांच्या वृत्तीचे स्वागत करीत त्यांनी सुद्धा खूप भगवत भक्ती केली. आता बघा, पिढ्यानपिढ्या भगवत भक्ती चालू आहे. पिढ्यानपिढ्या भगवंताच्या भक्तीचा सतत वर्षाव त्या कुटुंबावरती चालू आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या भक्ती येत राहते, भक्ती होत राहते, तेव्हा त्या कुटुंबामध्ये अत्यंत दिव्य अशा प्रकारचा महापुरुष जन्माला येतो. भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे, महापुरुष जन्माला येण्याकरिता तसं कुटुंब असावं लागतं, तशी पिढी असावी लागते. शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमता. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या न्यायानं सूर्यपाणी यांच्या पोटी प्रत्यक्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा जन्म झाला. बालनाथ होते. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावरती झाला, त्याच्यामुळे त्यांचे आई वडील जात राहिले लहानपणीच. म्हणून मग नाथांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला, चक्रपाणी यांनी केला, आजीबाईंनी केला. आणि आजीबाई नाथांना योग्य असे संस्कार देत होत्या, भक्तिमय संस्कार त्यांच्यावर करीत होत्या, सतत भक्तीचा उपदेश नाथांना करीत होत्या आणि शिकवत होत्या. मातृदेवो भव पितृदेवो भव. पण नाथ मिश्किलपणे प्रश्न विचारत होता, काय ग आजी, मला तर आई नाही, मग मी कुणाला नमस्कार करू? मला तर आई नाहीये. तेव्हा आजी फार सुंदर उत्तर द्यायची, नाथा तुला आई नाही ना, प्राचीन काळापासून पौराणिक काळापासून आपली एक फार दिव्य परंपरा आहे, संस्कृती आहे, ती आज कुठेतरी रुसून कोपऱ्यात बसली. त्या संस्कृतीला तू वंदन कर आणि त्या संस्कृतीची मान उंचाव, तो नमस्कार तुझ्या आईपर्यंत पोहोचेल. त्या दृष्टीने नाथांची तयारी केली. सत्सहवास सुद्धा आजीबाई नाथांना घडवत होत्या, गावच्या कीर्तनाला सुद्धा नेत होत्या. आणि एक दिवस असंच गावच्या कीर्तनाला आजीबाईंनी नाथाला नेलं आणि त्या ठिकाणी गुरूंचं महात्म्य नाथांना ऐकायला मिळालं. भरभरून गुरूंची स्तुती त्या कीर्तनकार महाराजांनी केली. सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान हे सर्वथा नभे नभे जाण, उपनिषदर्थी प्रमाण परम निर्वाण सांगितले. अशा प्रकारे नाथांनी गुरूंची स्तुती ऐकली, गुरूंचं महात्म्य ऐकलं आणि नाथ आजीजवळ हट्टच करू लागला, आजी मला गुरु पाहिजेत, मला गुरु पाहिजेत, मला त्यांच्या शरण जायचंय, त्यांना शरण जायचंय, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. असं म्हणतात, गुरूंचा आश्रय घेतल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आजीबाई म्हणाल्या, हे बघ, मला त्या गुरूंच्या गोष्टी काही जास्त ठाऊक नाही, पण तुला गुरु हवाच आहे ना, तर तू एक काम कर, गोदावरी मातेला विचार, ती तुला नक्की गुरु दर्शन करून देईल. काय गोदावरी मातेला? आणि ती मला मार्ग दाखवेल? हो.
तीर्थावरती ज्याप्रमाणे विश्वास ठेवावा त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं. 7 ठिकाणी शास्त्रात सांगितले ज्या ठिकाणी निशंक विश्वास ठेवावा. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा आले तीर्थ. तीर्थ म्हणजे गोदावरी माता. आणि तिथून पुढे नाथांनी दररोज गोदावरीच्या तीरावरती जावं आणि गोदावरी मातेला आर्त व्याकुळ अंतःकरणाने प्रार्थना करावी. माते, मला सद्गुरूंची वाट दाखवणारी तूच आहेस. भेटी व मला झणी सद्गुरु गंगे हरिता विलयसा. भेटी व मला झणी सद्गुरु गंगे हरिता विलयसा. वाकटाचे त्रितापवारुणी वाकटाचे त्रितापवारुणी पाजिल ज्ञान रसा. पाजिल ज्ञान रसा. भेटी कमला झणी सद्गुरु गंगे हरिता विलयसा. भेटी कमला झणी सद्गुरु गंगे हरिता विलयसा. हरिता विलयसा. हरिता विलयसा. आणि दररोज अशा प्रकारची प्रार्थना नाथ करत होता. आणि सतत त्या प्रार्थनेमुळे एक दिवस प्रत्यक्ष गोदावरी माता प्रगट झाली आणि गोदावरी मातेने दृष्टांत दिला, नाथा चिंता करू नकोस. नाथा तू चिंता करू नकोस, तुला तुझे गुरु नक्की भेटतील. मी ज्या ठिकाणी सांगते त्या ठिकाणी तू जा. जवळ इथून दौलताबाद एक. जवळ इथून दौलताबाद एक. ग्राम आहे तव गुरु तीर्थ एक. ग्राम आहे तव गुरु तीर्थ एक. ग्राम आहे. जनार्दन हे त्या जनार्दन हे त्या नाम श्री गुरुचे. जनार्दन हे त्या नाम श्री गुरुचे. जनार्दन हे त्या नाम श्री गुरुचे. थोर अधिकारी चरण धरी ज्ञानचे. थोर अधिकारी चरण धरी ज्ञानचे. जवळ येथून दौलताबाद एक. राम आहे तव गुरु तीर्थ एक. जनार्दन हे त्या नाम श्री गुरुचे. थोर अधिकारी चरण धरी त्या. थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. अशा प्रकारे नाथांना दृष्टांत झाला. ऐसा दृष्टांत नाथांप्रत झाला गंगेचा पैठणात. तेने आनंदले चित्त पाहे संधी जावयाची. अशा प्रकारे नाथांना आता सद्गुरु भक्तीची अत्यंत जास्त ओढ लागलेली होती. नाथ सद्गुरु भक्ती एकाच गोष्टीचा ध्यास घेऊ लागले. एकमेव गोष्टीचा ध्यास. आणि सद्गुरूंच्या ओढीने गोदावरी मातेच्या दृष्टांतानुसार नाथांनी एके दिवशी रात्री उठले. आजी आजोबांना मनपूर्वक नमस्कार केला. आजी आजोबांची क्षमा मागितली. आणि तिथून जे निघते झाले ते परत बघितलं नाही. दर मजल दर कोस करीत नाथ जाऊ लागले. बाल नाथ होता हो, 8 वर्षाचं, जास्त काही वय नव्हतं. चालून थकले. दौलताबाद मध्ये पोहोचले. आता त्यांनी लक्षात ठेवलं होतं जनार्दन स्वामी. आता स्वामी म्हटलं की मंगल केलेलं, त्यांच्या अंगावरती छाट्या, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, एवढ्या मोठ्या जटा, दाढी, हातात कवंडलू, कुबडी, अशा प्रकारे एक साधारण वेश नाथांच्या मनामध्ये होता. असे माझे सद्गुरू जनार्दन स्वामी असतील.
पण शोधून शोधून नाथ थकले. दौलताबाद मध्ये कुठेही जनार्दन स्वामी भेटले. एक दिवस शोधून शोधून थकल्यानंतर एका देवळात बसले. मन व्याकुळ झालं होतं, आर्त झालं होतं आणि आर्त चित्ताने त्यांनी गोदावरी मातेची पुन्हा प्रार्थना केली. माते, तू जो दृष्टांत दिला तो मला ठकवण्यासाठी होता का? तू जो दृष्टांत दिलास तो मृगजळ होतं काय? तुझ्या दृष्टांतानुसार मी आजी आजोबांना सोडून इथं आलो. मला आता केवळ गुरु पाहिजे, मला कोणी पाहिजे नाही, केवळ गुरु पाहिजे. माते, मला तू पुन्हा दृष्टांत दे. माझे गुरु कुठं भेटतील हे मला पुन्हा सांग. तेव्हा गोदावरी मातेने पुन्हा नाथांना दृष्टांत दिला. अरे नाथा, पुन्हा दृष्टांत दिला. हा स्वामी मठमठी तुला न भेटी मुला. हा स्वामी मठमठी तुला न भेटी मुला. गोदावरी कचेरी, गोदावरी कचेरी, गोदावरी कचेरी माझी, गोदावरी कचेरी माझी, गोदावरी कचेरी माझी. इल्यात सुद्धा इथला हा स्वामी मठमठी तुला न भेटी तुला. हा स्वामी मठमठी तुला न भेटी तुला. भव्य पागोटी पोषात सकल भरतरी. नातीचे कमंडलू दिसे, नातीचे कमंडलू दिसे. मृगाधीन तसे रूढरी मखमली गाडीवर लोणाला टेकून बसे. हा दृष्टांत झाला. गोदावरी माता म्हटली, अरे तू जो स्वामी आहे ना तो बाहेरच्या वेशाने स्वामी नाही, आतल्या वैराग्य वृत्तीने स्वामी आहे. दौलताबादच्या किल्ल्यावरती राहतात, तिथे जा, तुला त्याचं दर्शन होईल. नाथ लगबगीने दौलताबादच्या त्या देवगिरी किल्ल्यावर गेले. पण तिथे पहारेकऱ्यांनी अडवलं. नाथ म्हणू लागला, मला जाऊ द्या, मला सद्गुरूंचं दर्शन घ्यायचंय माझ्या. पण पहारेकरी म्हणाले, कसले सद्गुरू? कोण सद्गुरू? इथे जनार्दन स्वामी राहतात असं ऐकलं. क्या? जनार्दन स्वामी? यहाँ स्वामी वामी कोई नहीं रहता. और तुम बच्चों का क्या काम है यहाँ? यह कचेरी है, यहाँ बड़े बड़े लोग अपने कामकाज के लिए आते हैं, हिसाब किताब के लिए आते हैं. तुम्हारा बच्चों का क्या काम? तुम बच्चों ने मदरसे में जाकर पढ़ते रहना, इधर नहीं आने का. पण नाथ व्याकुळ होते. त्यांना सद्गुरू पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाही, मला स्वामींना भेटायचं. आता त्यांना काय माहिती, हे म्हणतात जनार्दन स्वामी, ते म्हणतात जनार्दन पंत. पण एका माणसाने सांगितलं, या अधिकाराचा एक दिव्य सत्पुरुष या ठिकाणी राहतो. आम्ही त्यांना जनार्दन पंत म्हणतो, तुम्ही त्यांना स्वामी म्हणत असाल. पण शुक्रवारी याचकांना ते दान देतात, त्या दिवशी तू या, तेव्हा तुला ते दान देतील. शुक्रवारी पुन्हा नाथ आला आणि पाहिलं तर काय, भली मोठी याचकांची रांग लागलेली. कुठेतरी बाल नाथ कोपऱ्यात उभा राहिला आणि करत 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 त्याचा क्रमांक आला. ती बालनाथाची मूर्ती जनार्दन पंतांसमोर उभी टाकली. जनार्दन पंतांनी मोठ्या करुण स्वरामध्ये विचारलं, अरे नाथा, काय पाहिजे? काय पाहिजे तुला? बोल बाळा. तेव्हा नाथांनी जे उत्तर दिलं, त्या 8 वर्षाच्या वयाच्या नाथांनी, त्या 8 वर्ष वयाच्या बालकाने जे उत्तर दिलं, ती गोष्ट आपला 60व्या वर्षी तरी सुचेल का नाही, हा एक प्रश्न. नाथ म्हणाले, मी कोण कोठील कुठे मजलाही जाणे. काहे जगात घडले मम साच येणे. याचा विचार करिता शिणलो मी वाया. सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ भगवान की जय. जनार्दन पंत
पंतांना मोठं आश्चर्य वाटलं. अरे बाळा, तू ह्याच्यासाठी इथे आलास? पण पंतांना सुद्धा थोडी परीक्षा घ्यायचीच होती. या बालकाचा निश्चय अढळ आहे का नाही. तेव्हा पंत म्हणाले, हे बघ नाथा, इथे राहायचं म्हणल्यावर लष्करी शिस्त आहे, इथे काम करावं लागेल. नाथ म्हणाले, तुम्ही जी सेवा द्याल ती करायला तयार आहे. मग एक काम कर, तू भाजीपाल्याचा किरकोळ खर्च लिहून घेत जा. काही विशिष्ट दिवसानंतर मी तो तपासत जाईल. चूक घडवायची नाही. चूक झाली त्या दिवशी तुला जावं लागेल, मी तुला परत धाडेन. नाथ म्हणाले, काही हरकत नाही. त्या दिवशीपासून भाजीपाल्याचा खर्च लिहू लागले. बरेच दिवस झाले आणि एक दिवस असं भाजीपाल्याचा खर्च लिहून ठेवला. दुसऱ्या दिवशी आपले स्वामी बघणार म्हणून एकदा तपासून बघावं म्हणून रात्री भाजीपाल्याचा खर्च हिशोब तो बरोबर आला का नाही असं नाथ बघू लागले. तेव्हा कुठेतरी एक पैची चूक सापडत नव्हती. एक पैचा काहीतरी घोळ होता. नाथ परेशान झाले. नाथ पुन्हा पुन्हा बेरजा, वजाबाक्या, भागाकार, गुणाकार सगळं काय जे काय आहे ते करू लागले. पण पैची चूक काही सापडत नाही. खूप वेळ गेला. रात्री बसलेले नाथ. पण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, त्या न्यायाने पहाटे कुठेतरी त्या पैची चूक नाथांना सापडली आणि आनंदाच्या भरात नाथांनी टाळ्याच वाजवल्या. टाळ्या वाजवल्या. नाथ टाळ्या का वाजवते म्हणून पंतांनी येऊन पाहिलं. काय रे, टाळ्या वाजवायला काय झालं? तेव्हा नाथांनी म्हटलं, स्वामी, एक पैची चूक सापडत नव्हती, ती आत्ता सापडली म्हणून टाळ्या वाजवल्या. स्वामी म्हणाले, पैची चूक सापडली म्हणून तुला एवढा आनंद झाला होता? जन्मजन्मांतरामध्ये जीवात्मा परमात्म्याला विसरण्याची चूक करतो, ती चूक सुधार, मग तुला किती आनंद होतो ते बघ. जनार्दन पंतांना तो नाथांचा हर्ष पाहून मोठा आनंद झाला. गुरुकंठ भरोनी आला, गुरुकंठ भरोनी आला, पाहून नाथ दोषाला ते जमाल, जे बोलिल बळनाथाला जबरनाथाला, पुरवाडून जाऊन गमनाला ते जमाल, म्हणतात ऐकले बळा, भाग्याचा गणपती सगळा, धूम जाड मनगिळा, मग मात्र सदा तुलसी सदा तुलसी, आनंदी कठीण भवत रसी, ते जमाल, ते जमाल. नाथ म्हणाले, मग ती चूक सुधारण्याकरिता तू तुमच्या पायाजवळ आला. जनार्दन पंत म्हटले, काही हरकत नाही, उद्या मी ज्या ठिकाणी दत्तप्रभूंचं दर्शन करतो त्या ठिकाणी तुला नेईल, पण त्याकरिता नियम पाळावे लागतील, उपवास करावा लागेल. नाथ म्हणाले, भगवंताच्या दर्शनाकरता काय पण तुम्ही जे सांगाल ते करायला तयार. ते व्रत वैकल्य जे काय त्याचं पालन केलं आणि ठरलेल्या दिवशी जनार्दन पंत नाथांना घेऊन निघाले. सूर्यप्रभंडन टेकडी त्या ठिकाणी जनार्दन पंत प्रत्यक्ष दत्तप्रभूंची प्रार्थना करत होते आणि दत्तप्रभू आणि जनार्दन पंतांची त्या ठिकाणी बैठक होत होती. त्या दोघांचं त्या ठिकाणी मिलन होत होतं. नाथांना सुद्धा पंतांनी नेलं आणि सांगितलं, हे बघ नाथा, आता मी दत्तप्रभूंचं आवाहन करतो, त्यांची प्रार्थना करतो आणि ते आल्यानंतर मी नमस्कार करतो. मी नमस्कार केला की तू नमस्कार करायचा, ही खूण. आणि दत्तप्रभूंची प्रार्थना केली. पालार्क प्रभमिंद्र नील जटिलम भस्मांगराजोज्ज्वलम शांतं नादविलीन चित्तपवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मद्यै सनकाधिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. इतक्या दत्तप्रभू त्या ठिकाणी प्रगट झाले, पण त्यांना ठाऊक होतं नाथ येणार. आता दत्तप्रभू म्हणजे सर्वांतर्यामी म्हणून ते आपल्या मूळ स्वरूपात आले नाही, मलंगाच्या फकीराच्या वेशात आले. आता ती हिरवी पट्टी बांधलेली, मलंगाचा वेश म्हणजे रंगीबेरंगी माळा गळ्यात घातलेले, अंगावर सगळे हिरवे कपडे, हातात कटोरा, त्याच्यामध्ये भिक्षा. नाथांनी त्या फकीराकडे पाहिलं. जनार्दन पंतांनी नमस्कार केला. नाथांना वाटलं या फकीराचं दर्शन करायचं होतं तर दौलताबादच्या प्रत्येक गल्लीत असे 4-4, 5-5 मिळाले असते, इथं कशाला आणलं? एवढा उपवास केला, व्रत वैकल्य केली. पण मनाच्या संकल्पाची बाजू असते. मी म्हणतो
की जो खरा भक्त असतो त्याच्या मनामध्ये विकल्पापेक्षा संकल्प जास्त दृढ असतो. आपले सद्गुरू त्यांचं दर्शन घेत आहेत, काही ना काहीतरी दिव्य ते दत्तप्रभू असणारच, तरी पण दुरूनच नमस्कार. तितक्यात ते फकीर म्हणाले पंतांनी, ये बालक आगे बढ़ता नहीं, कुछ शंका है उसके दिल में, कुछ शक है. पंत म्हणाले, प्रभू तुमचं स्वरूप त्याला ठाऊक आहे, आमचा नाथ कच्चा नाही, पण आणखी सुद्धा परीक्षा घ्यायचीच होती. नाथांनी आणि जनार्दन पंतांनी मिळून त्या फकीराने आणि जनार्दन पंतांनी मिळून त्या फकीराच्या हातात जो कटोरा होता त्या कटोऱ्यातली भिक्षा दोघांनी मिळून खाल्ली. जी उरली होती ती पंतांनी नाथांजवळ दिली आणि तो सर्व कटोरा विसळायचा सांगितला. विसळल्यानंतर ते जे पाणी आहे ना ते तू पी, टाकू नकोस, ते टाकून द्यायचं नाही, तुला प्यायचंय. नाथ म्हणाले, आधीच 2-4 तुकडे खायला दिले असतं मोकळं झालं असतं, पुन्हा कुठं विसळणं हे करणं. पण तरी पण संकल्पाची बाजू अधिक म्हटले. आपले सद्गुरू देत आहेत, काही ना काहीतरी असेल. त्यांनी ती भिक्षा सर्व विसळली आणि तो प्रसादात्मक तीर्थ त्यांनी ग्रहण केलं. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचा स्पर्श आणि आपला सद्गुरूंचा आशीर्वाद त्या भिक्षेमध्ये होता. एक प्रकारचा शक्तिपात नाथांना झाला. आणि नंतर जेव्हा त्या फकीराकडे नाथांनी बघितलं तेव्हा आता ते फकीर राहिले नाहीत, काय दिव्य स्वरूप होतं ते. तीन शिरे 6 हात, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत. काठी जोडी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान. माथा जोडे जटाबाद, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर. शंख चक्र गदा हाती, पायी खडा वाग जुनी, खडा वाग जुनी. तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत. डोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान. माथा जोडे जटाबाद, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर. शंख चक्र गदा हाती, पायी खडा वाग जुनी, खडा वाग जुनी, पायी खडा वाग जुनी. तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संत श्रेष्ठ गजानन महाराज की. अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंवरती भाव असावा. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला पूर्वरंगाच्या पद्यात सांगतात. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. लोक पैसाचे कसारे
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला या कीर्तन सेवेचा लाभ मिळाला. अमेरिका कॅलिफोर्निया या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा जो मठ आहे, त्यांचं जे मंदिर आहे, त्या ठिकाणी मला सेवा अर्पित करण्याची संधी मिळाली. आणि या सर्व श्री गजानन सेवा समिती बाय एरिया कॅलिफोर्निया ह्या समितीचे म्हणजे या समितीकडनं गजानन महाराजांची पताका जी आहे ती विदेशात सुद्धा फडकवल्या जाते. आणि अर्थात या संकटाच्या काळामध्ये अशा प्रकारचा महोत्सव घेणं ऑनलाईन पण भगवत भक्तिमय, आणि आज सुद्धा त्यांच्याकडनं ही अशा प्रकारची भक्ती घडतीये, नाममंत्र घडतोय. आणि या संकट काळामध्ये हेच हवंय. नाममंत्राने सर्व व्याधी नाश पावतात. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे, असं समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात लिहून ठेवलंय. त्या दृष्टीने त्यांच्याकडून नाम जप घडतोय. आणि एक प्रकारे आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार त्यांच्याकडनं विदेशात होतोय. आपली संस्कृतीची मान उंच होतीये. आपली संस्कृती अधिकाधिक वर्धिष्णुरच होत आहे. ही एक प्रकारची त्यांची राष्ट्रभक्ती सुद्धा आहे, धर्मभक्ती सुद्धा आहे, आणि भगवंताची भक्ती सुद्धा आहे. गुरूंची भक्ती तर आहेच. त्या सर्व समितीचे आभार तसेच त्यांच्या ऋणाईत राहू इच्छितो. माझे सद्गुरुवर्य श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या चरणी आजची सेवा समर्पित करतो. ज्यांनी मला कीर्तनाचं शिक्षण दिलं ते श्री योगेश महाराज साळेगावकर यांच्या सुद्धा चरणी नमस्कार करतो. कीर्तनाच्या नियमाप्रमाणे भैरवी घेऊ आणि कीर्तनाची सांगता करूया. हे दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण गायन आपण माझे सर्व